करत असताना शिक्षणामधनं जी गुणवत्ता प्राप्त करायची असते त्या बाबतीमध्ये आपण जागतिक पातळीवर खूप मागे राहिलो. म्हणजे जागतिक पातळीवर नोबेल पारितोषिक नावाचं एक पारितोषिक असतं, ते संपूर्ण जागतिक पातळीवर मानलं जातं. भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी व्यक्ती 1947 साली होती, त्याच्यानंतर एक पण नाही. त्याच्यानंतर एकही नाही. डॉक्टर C.V. रामन त्यानंतर भारताला एकही नोबेल पारितोषिक मिळालेलं नाहीये. कॉमर्समध्ये अमर्त्य सेन यांना मिळालं, पण सायन्समधली नोबेल पारितोषिक महत्वाची असतात, ती गुणवत्तेवर अवलंबून असतात. ती गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी या संबंध शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे ही मंडळी जी आहे समोर बसलेली, या समोर बसलेल्या मंडळींच्या मध्ये आता केवळ ही साक्षर असणार नाही, तर ही गुणवत्तेचे साक्षर असतील. यापूर्वी घडलेली मुलं आहेत ती साक्षर आहेत. त्यामुळे काय होतंय, बाहेरची मारामाऱ्या करतात ना पोरं, ती साक्षर झालेली, ती गुणवत्तेने शिकलेली नाही. ही सगळी मुलं आहेत ना, ही सगळी मुलं त्या मारामारी करणाऱ्या मुलांना सरळ करतील आणि गुणवत्तेचे साक्षर होतील. त्यासाठी ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. बहुसंख्य विद्यार्थी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आत्म करू शकलेले नाही. मुख्य महत्वाचं काय आहे तर मूलभूत साक्षरता म्हणजे प्रत्येक मुलाला भाषा उत्तम यायला पाहिजे. मग ती मराठी असू दे, इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, कुठलीही भाषा असू दे, मुलाला भाषा उत्तम यायला पाहिजे आणि मुलाला गणित उत्तम यायला पाहिजे. या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये आपल्याला तो अनुभव